पानशेत येथे धरणग्रस्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। पानशेत धरणात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, परंतु पानशेत विभागातील धरणग्रस्तांना आजपर्यंत मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत। धरण जवळ असून सुद्धा तेथील गावांना पाणी मिळत नाही। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था निर्माण झाली आहे। युवक वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे। धरणामुळे औद्योगिकीकरण आले नाही। रस्त्याची दुरवस्था, विजेचा अभाव, वाहतूक असुविधा अशा अनेक समस्यांनी येथील जनता त्रस्त आहे। या समस्या सोडवण्यासाठी पानशेत धरणग्रस्त मावळबाग उत्कर्ष मंडळ यांनी धरणग्रस्तांचा मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष नामदेव निवगुणे, शांताराम निवगुणे, यशवंत बांगुडे, यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश निवगुणे, सरपंच रमेश मरगळे, सरपंच संतोष कोकरे, शिवशाही संघटनेचे अध्यक्ष संतोष साळेकर, सरपंच विराट पासलकर, यशवंत सेना अध्यक्ष शंकर ढेबे, उपसरपंच विकास मोरे, अनंता ढेबे, अनिल बामुगडे, दत्ता निवगुणे, तानाजी पडवळ, ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी किशोरी दिलीप कडू, पुणे। पानशेत धरणग्रस्त विकास मंडळाचा अध्यक्ष गेली 20 वर्ष काम करत आहे। 20 वर्षापासून आम्ही या मंडळासाठी झटत आहोत। धरणामधले आमची कामं बरोबर होत नाहीत। रोड, पाणी, लाईट, दवाखाना, एसटी कुठलीही कामं टाइम होत नाहीत। आमच्या माध्यमातून रोड झाले, पण आता परत नादुरुस्त झालेले आहेत। ते रोड काय अजून रिपेअर होत नाहीत। आणि आम्ही असं ऐकतो पेपरमध्ये इथं 10 कोटी आले, 15 कोटी आले, 20 कोटी आले, पण आमच्यापर्यंत हा पैसा पुरवला जात नाहीये आणि सर्व आमची कामं रखडलेली आहेत। आम्ही सर्व नेते मंडळ आता भेटणार आहेत, आमचं पत्रव्यवहार करणार आहे। आणि त्या माध्यमातून आम्ही आता या कामाला सर्व लागलेलो आहोत। आमच्या भागामध्ये स्वातंत्र्य बसून फार अजून दुर्गम भाग असल्यामुळे फार अडचणी आहेत। त्या सोडवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो, परंतु काही गोष्टीमध्ये यश येतं, काही गोष्टीमध्ये अपयश येतं। आज त्या ठिकाणी आम्ही हे प्रश्न घेऊन जात असताना आमचे मुंबईचे सगळे सहकारी या ठिकाणी मुंबईवरून या ठिकाणी आले आणि ह्या भागातील ज्या अडचणी आहेत त्या मांडल्या। त्या व्यथा आपल्या पुढे सगळ्यांच्या पुढे मांडून आम्ही सगळेजण एकत्र मिळून ते एसटीचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ह्या इकडच्या भागातला दळणवळणाचा प्रश्न असेल, ह्या गोष्टीमध्ये आम्ही आता सातत्याने पाठलाग करून शासनाला ह्या गोष्टी करण्यास भाग पाडण्यासाठी आम्ही आता सातत्याने प्रयत्न करत राहणार। निश्चितपणाने ह्या ठिकाणी आम्ही ह्या दुर्गम भागामधले असल्यामुळं आमच्याकडे आर्थिक परिस्थिती त्या पद्धतीने उपलब्ध होत नसल्यामुळं आणि आम्ही वारंवार पाठलाग करून सुद्धा आम्हाला या डोंगर वस्तीवरती पाणी नेण्यासाठी आम्ही मागणी करत असताना आम्हाला इरिगेशनच्या अडचणी असतील, बाकीच्या सार्वजनिक दुसऱ्या अडचणी असतील किंवा आर्थिक अडचणी असतील, ह्या माध्यमातून आम्हाला त्या पुऱ्या करता येत नाहीत। ह्या ऍक्च्युली शासनाने आम्हाला यासाठी आम्हाला मदत करावी आणि या डोंगरी भागामधल्या माणसाला जगण्यासाठी काहीतरी मदत करावी। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मुंबई धरणग्रस्त उत्कर्ष मंडळ जे आहे, पानशेत धरण भागातील जे रहिवासी लोक मुंबईला राहायला गेले विविध भागामध्ये, त्या ठिकाणी त्या सर्वांनी एकत्र येऊन बऱ्याच वर्ष रस्ते नव्हते, लाईट नव्हती, त्याच्यावरती त्यांनी आवाज उठवला। आमच्यासारख्या तरुणांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस युतीचं सरकार होतं भाजप सेनेचं, त्यावेळेस त्यांनी अटल बिहारी यांच्या माध्यमातून त्यांच्या फंडातून पूर्ण धरणातील रस्ते केले, परंतु त्याच्यानंतरून कुठल्याही आमदार खासदारांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं। एकदाच रस्ता झाला, त्यानंतरून रस्ता नाहीये। रस्त्याची अतिशय दैनंदिन अवस्था आहे। या ठिकाणी आरोग्याची दैनंदिन अवस्था आहे, शिक्षणाची दैनंदिन अवस्था आहे। या ठिकाणी जवळपास अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पाजण्याचं काम हा आमचा वेल्हे तालुक्यातील पानशेत धरण भागातून केलं जातं। कारण साहेब तुम्हाला सांगू इच्छितो मी की अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पाजण्याचं काम ह्या पानशेत धरणातून केलं जातं, परंतु या गावामध्ये विस्थापित झाली लोक की धरणासाठी जागा एक्वायर केला, धरणाची जागा एक्वायर केल्यानंतर शेतकऱ्यांना विविध ठिकाणी जमिनी दिल्या गेल्या, परंतु त्याही ठिकाणी त्यांना जमिनीचे अधिकार मिळाले नाहीत पूर्णपणे। दुसरी गोष्ट, त्या गावामध्ये अर्ध कुटुंब त्या गावात राहिलं, त्या गावाला पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी शासन करत नाहीये। शासनाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणचे आमदार खासदार जे आहेत या भागाचे, त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी कमी लोकसंख्या आहे, त्यामुळे त्यांना एवढा खर्च करू शकत नाही, परंतु त्यांच्या जमिनी ह्या सरकारने घेतल्या।
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं, यांनी त्या जमिनी ॲक्वायर करून घेतल्या. आत्ताही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच खासदार आणि आमदार आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषद ही काँग्रेसची आहे. मग साहेब, मला तुम्हाला काय मदत विचारायचं वाटतं की जसं तुम्ही म्हणतात की इथे काही असं होत नाही आहे, पण जसं तुम्ही आमदारांचं किंवा इथल्या स्थानिकांचं नाव घेताय तसं शासकीय काय प्रयत्न केलेत का? शासनामार्फत तुम्ही जाण्याचा प्रयत्न केलाय का? तुम्हाला सांगू इच्छितो, मी पंचायत समिती सदस्य असताना किंवा आता सुद्धा जिल्हा नियोजन समिती सदस्य असताना अनेक वेळा शासनाची प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन विविध प्रकारचे प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेले आहेत विकासासाठी, परंतु शासन डोळे जागपणे करतंय. या ठिकाणचे जे सत्ताधारी आहेत ते त्या ठिकाणी दुर्लक्ष करायला सांगतात अधिकाऱ्यांना, त्यामुळे अधिकारी त्या ठिकाणी लक्ष देत नाहीये. अनेक ठिकाणचे लाईटचे प्रश्न असतील, लाईटचे प्रस्ताव दिले असतील, लाईटची अनाठाई वीज बिले लोकांना आकारली जातात. एसटी त्या ठिकाणी सकाळी एसटी, संध्याकाळची एसटी 1 वाजता त्या ठिकाणी गावामध्ये पोहोचते. रात्रीचं दुर्गम भागामध्ये गेल्यानंतर डोंगर भागामध्ये गाव असताना त्या ठिकाणी त्या नागरिकांनी जायचं कसं? रात्रीचं त्याला कुठल्या तरी गावामध्ये सारा घ्यावा लागतो. दरवेळेस प्रत्येक वेळेस त्या नागरिकांनी दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या घरामध्ये सारा घ्यायचा. तुम्ही आता म्हणालात की बीएसटीचे जे प्रॉब्लेम्स, आपल्या एसटीचे जे प्रॉब्लेम्स आहे की जे ती वेळेवर येत नाही, तर तुमच्या मार्फत, तुमच्या सरपंचाच्या मार्फत तुम्ही कधी एसटी महामंडळाला निवेदन लेटर दिलं का? त्यांना सांगता केली का? अनेक वेळा त्यांना लेखी निवेदनं दिलेली आहेत, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत अनेक वेळा. परंतु आता आम्ही एकच निर्णय घेणार आहे की इथून पुढच्या काळामध्ये त्यांना पुन्हा एकदा प्रस्ताव देणार, पुन्हा एकदा निवेदनं देणार. विविध भागात एमएससीबी असेल, लाईट असेल, तलाठी कार्यालय असेल, या ठिकाणी सर्वांना निवेदन देणार. त्यांनी ती कामं जर न केल्यास त्यांना टाइम पिरियड देणार आणि त्या ठिकाणी त्यांना कोंडून ठेवल्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. कारण अतिशय आमच्या जागा जमिनी धरणाला देऊन सुद्धा आम्हाला वंचित ठेवलं या शासनाने.